कडक ऊन पडायला लागले. तुमची पण कुरडई वडे पापड करायची सुरुवात झाली का नाही? तर माझे तर झाले. चला तर आज आपण मस्त नागलीचे पापड बघणार आहोत. 1 किलोपासून ते 10 किलोपर्यंत मसाल्याचे योग्य प्रमाण मी सांगणार आहे. आणि एकदम खुसखुशीत असे पापड तयार होतात. अजिबात तेल धरत नाही. खायला एकदम मस्त असे चौपट फुलणारे पापड आपण बघणार आहोत. नागली भिजत घालण्यापासून नागलीचे सत्व काढण्यापासून ते पापड तयार करण्यापर्यंत सर्व कृती मी एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत असे मस्त असे खुसखुशीत नागलीचे पापड. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला नागली भिजत घालायची. तर आपल्याला ही 2 दिवस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी नागली उपसायची आहे. तर 2 दिवस पूर्ण पाण्यात भिजत घालायची आणि रोज पाणी बदलायचं. पाणी बदलताना यात कचरा वगैरे असतो ना, तो पण धुवून जातो आणि नागलीचा जास्त वास वगैरे येत नाही. आता 2 दिवस पूर्ण भिजली म्हणजे सोमवारी सकाळीच भिजत घातली तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी आपल्याला दुपारी ही पाण्यातून बाहेर काढायची. आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायची. आता एवढं जे पाणी दिसतंय ना, त्यामध्ये कोंडा वगैरे बारीक कचरा खूप असतो नागलीमध्ये. मग तो आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम असं स्वच्छ पाणी झाले. अशा प्रकारे आपल्याला नागली स्वच्छ धुवून घ्यायची. जोपर्यंत घाण पाणी निघते तोपर्यंत यातलं पाणी बदलत राहायचं, कारण नागलीमध्ये कोंडा असतो आणि तो जर त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिला तर नागली निथळत नाही आणि मग त्याला व्यवस्थित मोड येत नाही. मग चिगट वगैरे असं त्याचा वास येतो. मग स्वच्छ नागली धुवून घेतली आणि अशी रोळून घ्यायची, म्हणजे खडे वगैरे खाली राहतात. असं 1-2 वेळा जर केलं ना, मग त्यातले खडे सर्व खाली राहतात. तेव्हा दाखवते मी तुम्हाला. रोळून घेतल्यामुळे तळाला जे बारीक खडे रेती जी आहे ना, ती तशीच राहते. नागली कारण खूप बारीक असते आणि ती साफ करायला खूप अवघड असते. त्यामुळे अशी पाण्यात घातली का रोळून घ्यायची, म्हणजे त्यातले खडे वगैरे निघतात. दुपारी मी साधारणतः 3-4 वाजता मी पाण्यातून काढून अशी एका टोपलीमध्ये निथळत ठेवली होती. निथळल्यानंतर संध्याकाळी 8-9 वाजता अशी मस्त बांधून ठेवायची. तोपर्यंत छान त्यातलं पाणी निथळलं जातं आणि चांगले नागली निथळली का मग त्याला चांगले मोड येतात. आता आपण एका कपड्यामध्ये बांधली, त्याला आणखी एक बेडशीट घ्यायचं, त्यामध्ये गुंडाळून ठेवायचे, म्हणजे छान मोड त्यामध्ये ऊब तयार होते आणि मग नागलीला छान अंकुर येतात, म्हणजे मोड येतात. रात्रभर आपल्याला असंच ठेवायचे झाकून. सकाळी बघू शकता किती मस्त मोड आलेत. अति पण खूप पण मोड नाही येऊ द्यायचे, पण असे थोडे थोडे मोड पाहिजे. त्याने पापड एकदम ढिसूळ येतो नागलीला मोड आले की. बघू शकता मस्त असे मोड आलेत. आणि नागली बघू शकता हाताला अजिबात लटकत नाही, म्हणजे इतकी मोकळी झाली. अजिबात वास वगैरे येत नाही. स्वच्छ धुतली की अशी मोकळी फडफडीत होते, चिगट वगैरे नाही आहे. आणि मग आपल्याला ही सुकवून घ्यायची आहे. आता आपल्याला सकाळी कोवळ्या उन्हात घालायची आणि एकसारखं अधूनमधून हात देत राहायचे. दाताखाली घातली की असं टच आवाज येतो, मग समजायचं आपली नागली सुकली आहे. खूप वाळून पण द्यायची नाही आणि खूप ओली पण न्यायची नाही. ओली जर नेली ना, त्याच्या शेवयांसारखं नागलीचं पीठ येतं, त्याच्यामुळे जास्त ओली न्यायची नाही. गिरणीमध्ये नेले की गिरणीवाले बरोबर सांगतात. आणि त्यानंतर असं लोचिंबक घ्यायचं आणि नागलीमध्ये फिरवायचं. जे एक्स्ट्राचे खडे आपले राहिले असतील ना, ते यामधून निघून जातात. आणि लोचिंबकमुळे ना नागलीतले खडे बरोबर निघतं, कारण साफ करायला आपल्याला बारीक असल्यामुळे जमत नाही ना. असं लोचिंबक फिरवायचं. गिरणी दळताना सुद्धा गिरणीवाले काका असं लोचिंबक लावता. नागली जिथून पडते ना गिरणी तिथे सुद्धा खडे असे लोचिंबकला चिटकता. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. तर बघा मस्त नागली सुकली आपली. अशा प्रमाणात सुकून घ्यायची. आता गिरणीतून मी दळून आणलं आहे. तर बघू शकता अजिबात ओली पण नाही. जास्त कोरडी झाली ना जास्त रवा निघतो आणि ओली राहिली का शेवाया पडतात. त्यामुळे व्यवस्थित सुकवून न्यायचे नागले. त्यानंतर असं एखाद्या भांड्याला किंवा टोकरीला साडी कपडा व्यवस्थित बांधायचा. खूप पातळ पण बांधायचा नाही. पातळ जर बांधला ना तर मग कोंडा पण त्यामध्ये गळू शकतो. त्यामुळे व्यवस्थित असं कपडा बांधायचा आणि असं वस्त्रगाळ आपल्याला करून सर्व पीठ घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा वरती जो कोंडा राहणार आहे ना, तो आपण पीठ गाळायची गाळणी ना त्याने गाळून वरचा कोंडा काढून टाकायचा आणि खालचा रवासुद्धा त्यामध्ये थोडंसं गहू घालून दळून आणायचा. त्याचे पण पापड करतात. तर बघा नागलीचं सत्व आपलं तयार झालेलं आहे. मस्त असं आपलं पीठ तयार झालं आहे. आता पापड करायला सुरुवात करूया. इथे मी पापड चुलीवर करणार आहे. पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे आधी आतमध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी इथे 2 पातेले पाणी घातले. तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. त्यामुळे जेवढं पीठ घेणार आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. ही एक टेप लक्षात ठेवायची. जेवढं आपण पीठ घेऊ ना तेवढंच पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी बाजूला गरम करण्यासाठी किंवा आधी गरम करून काढून घ्यायचं. आता मी हे जे माप घेतलं आहे ना, हे 2 मापं पीठ घेणार आहे आणि ह्याच मापाचं पातेलं आहे. मग यात जेवढं पाणी बसतं ना तेवढंच त्या पातेल्यामध्ये बसतं. म्हणून पातेलं केले पाण्यासाठी आणि
पिठासाठी माप केले म्हणजे ओलं होणार नाही. तर हे 2 मापं मी पीठ घेणार आहे आणि तेवढं 2च पातेले मी पाणी टाकले गरम होण्यासाठी. आता हे पीठ जे मोजून घेतलं ना आपण, आता हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं, कारण आपण आदल्या दिवशी हे पीठ तयार करून ठेवतो, म्हणजे नागलीचं सत्व तयार करून ठेवतो आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी पापड केले जातात. तर बघा असं चाळणीने गाळून घ्यायचं, कारण ओलसर पीठ असतं ना, त्यामुळे असे बारीक गाठी वगैरे बनतात. जर आपण हे पीठ न चाळता जर टाकलं ना, ह्या गाठी अशाच पिठामध्ये त्याची गाठ तयार होते आणि खिशी घेताना मग त्या सर्व पिठामध्ये अशी गाठ तयार होते. त्यामुळे असं पीठ चाळून घेणे ही पण एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा इथे मी आता हे वजनी जर म्हणाल तर यामध्ये 1 किलोचं पीठ बसतं ते एका मापामध्ये, म्हणजे मी तयार पीठ 2 किलोचं आहे त्यासाठी हे माप घेतलेलं आहे. आणि त्यासाठी असं छोटासा ग्लास असेल ना, असं माप करायचं आणि सर्व आपल्याला 1-1 ग्लास घ्यायचे सपाट आणि मीठ अर्धा ग्लास घ्यायचे, कारण पापड खारामध्ये पण मीठ असतं आणि मीठ वजनाला जड असतं, त्याच्यामुळे ते अर्धच घ्यायचं. 1 चमचा डिंक घ्यायचा आणि 1 चमचा हिंग घ्यायचा आहे. पोहे खाण्याचा डिंक घातल्यामुळे पापडाला चकाकी येते, पापड तुटत नाही आणि शरीराला पौष्टिक असतो, त्यामुळे डिंक आवर्जून घाला. आणि तुम्हाला 1 किलोपासून ते 10 किलोपर्यंत लागणारं माप मी डिस्क्रिप्शनमध्ये चमच्याचं आणि वजनी माप दोन्ही देणार आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तिथे बघून करू शकता. तर आता पाण्याला उकळी आली, त्यामध्ये सर्व मसाला घालायचा आहे आणि जे आपण 2 मापं पीठ चाळून घेतलं आहे ना ते यामध्ये घालायचं. तुम्ही गॅसवर करा, चुलीवर करा, पण प्रोसेस सेम अशीच करायची आहे. तर बघा पीठ टाकल्यानंतर फक्त यावर पाणी थोडंसं असं फिरून द्यायचं, तर म्हणजे खालचं पाणी आहे ना मसाल्याचं ते वर आलं की त्यावर झाकण ठेवायचं आणि थोडंसं झाकणीला जागा राहू द्यायची, नाही तर मग पूर्ण झाकण ठेवलं ना त्यात पापड खार वगैरे हिंग असतो ना, मग ते उती जाऊ शकतं. म्हणून आता हे पातेलं मोठे त्यामुळे उती जाणार नाही, पण शक्यतो लक्ष ठेवायचं. आणि त्यानंतर कंप्लीट 25 मिनटं आपल्याला हे पीठ शिजू द्यायचे. आता हे जास्त आहे त्यामुळे मी जास्त वेळ ठेवले. 25 मिनटं शिजल्यानंतर मस्त घोट्याच्या साह्याने एकसारखं घेरून घ्यायचं. घेरताना सुरुवातीला आपण एकसारखं फिरून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गाठ वगैरे राहिली नाही पाहिजे. सुरुवातीला फिरवलं ना मग नंतर अजिबात गाठ वगैरे बनत नाही. सुरुवातीचे 5 मिनटंच महत्त्वाचे असतात. तर बघा जेवढं पीठ आणि तेवढं पाणी होतं ना त्यामध्ये आपलं मस्त घेरतोय. आता याला आणखी पाणी लागणार आहे. काही नागली पाणी घेते, काही नाही घेत, त्यामुळे मोजून पाणी टाकायचं आणि लागलं तर गरम पाणी ठेवायचं आणि असं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं. मी 1 तांब्या भरून पाणी नंतर टाकले आणि कडेला बघा कोरडं पीठ वगैरे लागतं ना, ते उलटणीच्या साहाय्याने आतमध्ये घ्यायचं, म्हणजे ते पण छान शिजलं जातं. आणि जे पाणी टाकले ना ते पुन्हा त्या पिठामध्ये थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, नाही तर हलवताना अंगावर उडतं, त्याची पण काळजी घ्यावी लागते. आणि पुन्हा ते पाणी मिक्स करून द्यायचं. तर बघा पीठ एकदम मस्त असं शिजले, अजिबात एकसुद्धा गाठ झालेली नाही. तर बघू शकता असं लोण्यासारखं पीठ झालं आहे, मस्त मिक्स करून दिलं आहे. आता असं एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, ओला करून घ्यायचा थंड पाण्यामध्ये आणि बघा घोट्याला अजिबात पीठ राहिलेलं नाही, उलटणीची गरज नाही. असंच कपड्याने फिरून घेतलं ना हात पण भाजत नाही आणि पीठ पण वाया जात नाही आणि घोट्या एकदम धुतल्यासारखा निघतो. आता ह्या कपड्याने व्यवस्थित पीठ सर्व वरचं दाबून घ्यायचं आहे आणि हाच कपडा या पिठावर टाकायचा आहे आणि 1-5 मिनटं आपल्याला पुन्हा याला वाफ देऊन घ्यायचे. पातेलं चुलीवरच आहे, कुठेही खाली उतरलेलं नाही आहे. तुम्हाला जर चुलीवर घेरायला किंवा गॅसवर नसेल जमेल तर तुम्ही खाली उतरून घेऊ शकता, पण नंतर वाफ 1-10 मिनटं द्या तुम्ही, कारण मी चुलीवरच असल्यामुळे खालून पीठ शिजते, त्यामुळे 1-5 मिनटं फक्त ठेवणार आहे झाकण ठेवून. कारण आधी आपलं पीठ छान शिजलेलं असलं ना नंतर जास्त वेळ ठेवायची गरज नाही, 1-5 मिनटं ठेवलं तरी चालतं. आता हा ओला कपडा आपण यावर पसरून देऊया आणि 1-5 मिनटं याला वाफ घ्यायची. असे जे प्रोसेस सर्व तुम्ही व्यवस्थित जर केली ना अजिबात तुमचा पापड चिरटणार नाही, तुटणार नाही, एकदम मस्त असे पापड होतात. कलर बघू शकता किती सुंदर आला पिठाला, मस्त असं लोण्यासारखं पीठ झालं आहे. आता आपण जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं. जेवढं पीठ गरम राहील ना तेवढा पापड मस्त पसरला जातो आणि पटकन होतात. थंड पीठ झालं नाही खूप घट्ट होतं आणि मग पापड लाटायला व्यवस्थित जमत नाही किंवा मशीनवर होत नाही. मग थंड जर झालं ना आपल्याला पोळपट लाटण्यानेच हे पापड करावं लागतील. आता हे सर्व पापड आपण मशीननेच करणार आहोत. एका कॅरीबॅगमध्ये किंवा तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये घेऊ शकता किंवा आपलं गोणीची जरी हे असेल ना, गोणी पिशवीची गोणी असेल ना, धान्याची गोणी, त्यामध्ये सुद्धा हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता. तुम्हाला जसं हवं आहे तसं करू शकता. आणि थोडासा तेलाचा हात लावायचा, जास्त तेल वगैरे वापरायचं नाही. जास्त तेल वापरलं ना मग डब्यात भरल्यानंतर पापडांचा वास येतो
आता इथे मी मशीनवरच पापड करणार आहे. असे मस्त कागद कापून ठेवलेले होते. पापड जास्त असल्यामुळे असे जास्त कागद कापून ठेवतो आणि तर लाटीला थोडंसं तेल लावल्यामुळे कागद एकदा थोडेसे तेलकट झाले ना मग अजिबात तेल लावायची जास्त गरज पडत नाही. तुम्ही हे पापड छोटे मोठे जसे साईज आहे जाड पातळ आपल्या आवडीनुसार करू शकता. जर भाजण्यासाठी लागत असेल थोडेसे जाड ठेवायचे, जे नेहमी गॅसवर चुलीवर भाजून खाताना थोडं जाड पापड असला ना खायला छान लागतो. तर बघा मस्त अजिबात अशी कुठेही म्हणजे त्याला अशी गाठ वगैरे झाली नाही, कुठेही पीठ राहिलेलं नाही, एकसारखी खिशी झाली, मस्त असे पापड झालेत. आता इथे असे खाटा वगैरे तुमच्याकडे जर नसतील तर आपला भाताचा पेंडा असतो ना, मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर भाताचा पेंडा खाली स्लॅबवर म्हणा ओट्यावर पसरायचा आणि त्यावर हे पापड टाकायचे. वाळेपर्यंत अजिबात उचलायची गरज येत नाही. ज्याच्याकडे हे खाट किंवा बाजा वगैरे नसते ना त्याला हा एक छान पर्याय आहे. आता आमच्याकडे 2-3 बाजा होते त्याच्यामुळे मी काही गवत वगैरे ह्यावेळेस आणलं नाही. आणि बघा जिकडं सुकतं आहे ना पापड त्यांना लगेच छान असा कलर येतो आहे. तर बघा जे सुकलेत ना ते खाली साडीवर टाकलेत आणि जे ओले आहेत ना ते बाजेवर टाकलेत. असे मस्त असे आपण पापड झाले. कलर बघू शकता एकदम सुंदर आणि एकदम अप्रतिम असे पापड झालेत. अजिबात चिरटलेले वगैरे नाही आहेत. थोडीशी हवा असल्यामुळे थोडेफार तुकडे झालेत पापडचे, कारण हवेमुळे पापड उलटा होतो त्यामुळे थोडंफार तुटू शकतो. आता मी तळून दाखवते, बघू शकता कढईमध्ये किती चौपट फुलतं आहे पापड आणि अजिबात तेल धरत नाही आणि खायला तर इतकं मस्त चविष्ट झालं ना. जेवढं मी प्रमाण दाखवलं ना त्यामध्ये एक कणसुद्धा मिठाचा सुद्धा घातलेला नाही. ते एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तेवढे खिशीला तेवढं प्रमाण आहे. ते 2 किलोचं पीठ होतं, 2 किलोसाठी तेवढं प्रमाण होतं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिस्ट देईल, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे बघून करू शकता. बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही पापड आणि किती फुललेत. मस्त असे पापड झालेत, खायला एकदम चविष्ट झालेत. तुम्ही नक्की याप्रमाणे करून बघा, अजिबात चुकणार नाहीत. पापड बघू शकता चौपट फुलला आहे आणि ढिसूळ तर इतकं झाला आहे का आपण पोंगे खातो ना त्यासारखा एकदम असा ढिसूळ पापड झाला आहे. चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.